जय बाळू मामा. मित्रांनो, आजची कथा खूप खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अमावस्येच्या त्या रात्रीबद्दल, ज्या रात्री अनेक भक्तांचा विश्वास आहे की बाळू मामा आजही आपल्या भक्तांसोबत असतात. काही लोक म्हणतात, अमावस्येच्या रात्री आदमापूरमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पालखी, आरती, महाप्रसाद आणि रात्रीची ती शांतता, ज्यात भक्तांना वाटतं मामा आजही आपल्या बकऱ्यांमध्ये फिरत आहेत. मुख्य कथा सुरू करण्याआधी बाळू मामांचे काही प्रसिद्ध चमत्कार ऐका. एका भक्ताच्या सर्व बकऱ्या हरवल्या होत्या. अनेक दिवस शोधूनही काहीच सापडत नव्हतं. त्याने बाळू मामांसमोर हात जोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व बकऱ्या स्वतःहून परत आल्या. भक्त म्हणतात, हा बाळू मामांचा आशीर्वाद होता. एका कुटुंबावर मोठं आर्थिक संकट आलं होतं. घरात पैसा नव्हता, काम नव्हतं आणि सतत चिंता होती. त्यांनी बाळू मामांना नवस केला. काही दिवसांत नवीन कामाची संधी मिळाली. घरातील परिस्थिती सुधारू लागली. संध्याकाळ झाली. मंदिर परिसर दिव्यांनी उजळला. ढोल ताशांचा आवाज सुरू झाला. पालखी दिसताच त्या भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला असं वाटलं जणू मन हलकं झालं. आरतीनंतर महाप्रसाद वाटला. सर्व भक्त एकत्र बसले. महाप्रसाद ग्रहण करताना त्या भक्ताच्या मनात एक वेगळीच शांती होती. रात्र वाढत गेली. भक्तांमध्ये श्रद्धा आहे की अमावस्येच्या रात्री बाळू मामा आपल्या बकऱ्यांमध्ये फिरतात. तो भक्त मंदिराजवळ झोपला. पांढऱ्या वस्त्रातील दिव्य रूप समोर उभं होतं. आवाज आला, घाबरू नकोस, वाईट वेळ कायम राहत नाही, संयम ठेव. सकाळी उठल्यावर त्याच्या मनात विलक्षण शांतता होती. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू झाले. भक्तांचा विश्वास आहे, बाळू मामा नेहमी आपल्या भक्तांसोबत असतात. जर तुम्हालाही बाळू मामांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय बाळू मामा नक्की लिहा. अशाच कथा आणि चमत्कारांसाठी बाळू मामांचा भंडारा या YouTube चॅनलला भेट द्या. बोला बोला बाळू मामांच्या नावान चांगभल. बोला बोला बाळू मामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांगभल. बोला बोला बाळू मामांच्या राजा घोड्याच्या नावानं चांगभल. बोला बोला बाळू मामांच्या नावानं चांगभल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय बाळू मामा.